माझा मुलगा सकाळी ना जेवण करून गेला होता, व्यवस्थित गेला होता, काहीच नाही दुखत होतं, काही नाही, रात्री पण काही नाही होतं, सगळं व्यवस्थित होता. आणि सकाळी व्हॅन मध्ये पण गेला ना, तो व्यवस्थितच गेला, पूर्ण तयारी करून सर्व व्यवस्थित गेला. आता आमचं एवढं म्हणणं आहे की जसं त्या शाळेमधले कॅमेरे पूर्ण चेक करायला पाहिजे बा. नेमकं तुम्हाला शाळेतून कधी फोन आला आणि नेमकं तुम्हाला काय सांगण्यात आलं? फोन आला, डबल चेक करून पडला आमचं हॉटेल एमएडीसी मध्ये, आणि तिथून यायला 15 मिनिट लागतात. आम्ही शाळेत गेलो, सगळ्यांनी सांगितलं की त्याला आर्किडला नेलं. आम्ही आर्किडला आलो, इथं ECG चालू होता, तिथं गेलेलो. बरं, आता जसं तुम्हाला सांगण्यात आलं की तो पडलेला चक्करून पडला, पण तुम्हाला तसं काही दिसलं का? त्याचे कपडे भरलेले? नाही, तसं काहीच नाही, तसं काहीच नाही. मुलगा काही आजारी वगैरे होता का? नाही, तो स्ट्रॉंग होता, NCC होता, तो स्ट्रॉंग होता तो. हा, शाळेने काय पाचला उठायला तो सकाळी. त्यांनी काही नाही, त्याला फक्त चक्कर येऊन पडला बा तो, एवढंच. तुमची काय मागणी काय आपली? आता मागणी काय आपली? आता रिपोर्ट आला थांबला आता. खरंच मारामारा झाल्या शाळेमध्ये काय माहित पडला नाही, कारण आम्ही नव्हती हजार. सीसीटीव्ही तपासले पाहिजे. हा, तपासायला पाहिजे, कारण की कसं आहे, त्यांनी सांगितलं, मग आम्ही हो म्हटलं, कारण की आम्हाला माहिती काय शाळेमध्ये, कारण तिथे बरेचसे बाहेरचे ओपन करत होते शाळेमध्ये. हा पण थोडा, हे पण थोडा स्वभाव त्याचा होता, पण हा शांत होता. एकदम नाही, कोणाशी वाद घेत नाही. आता 2 दिवसापूर्वी ना काही झालं होतं, शाळेत लागलं होतं. वाल्मिक भावरागिडे.